मित्रांनो चला आता बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. मी बंद केलेलं हॉटेल काही सगळं त्यांचं सामान इथं ठेवलेलं आहे. त्यांचं काय असेल ती आपल्याला परवडी नाही. लाईट बिल जास्त यायला लागले आणि भाडं पण द्यायचं आहे. सगळे जण त्यांनी म्हणायचं भाडं एवढं कसं काय तेवढं कसं काय, आणि भाडं पण जरा खूपच जास्त झाले आणि लाईट बिल पण जास्त आलेलं आहे. त्याच्यामुळं 1 महिन्याचं लाईट बिल 1670 रुपये आले. आता ह्या महिन्यातलं किती येते माहीत नाही. 2 दिवस घरी 2 दिवस हॉटेलवर होते, चालवत होते. परंतु भाडं लय झाल्यामुळं, लाईट बिल लय आल्यामुळं टेन्शन आलं मला. मी हॉटेल शोधलं का त्यांचं सामान सगळं हे आत टाकलेलं आहे. ओके. आणि 2-2 दिवस आंघोळ मिळत नाही. 2 दिवसाला 3 दिवसाला घरी जाऊन आंघोळ धुणं भांडण करण्यातच माझा अशक्तपणा आला. कमजोर झाले सगळं शरीर. काही दिसतंय का काही सगळं बाहेर आतमध्ये सगळं मी टाकलेलं त्यांचं. आणि काही सगळं कुठं उचल गबाळ की मेंढरवाल्यासारखं कुठं बी रानात उतरायचं, वावराने उतरायचं, वावरात गबाळ टाकलं. तशी परिस्थिती झाली आहे माझ्या. घिसाड्यासारखी वावरात भाता कुठं बी मांडला, कुठं बी घागरी नीट केल्या, किंवा काय म्हणते की मेंढरावाल्यासारखं घोडवाल्यासारखं कुठं बी झोपडं टाकलं, कुठं बी राहिलं. अशी परिस्थिती झाली माझी. चला बाय मित्रांनो, आता जास्त काय बोलत नाही. मला चक्कर यायला लागली, अशक्तपणा वाढलाय जास्त. चला आता मी चाललेले आहे घरी. जमलंच तर आत्ता लगेच टाकते व्हिडिओ, नाही जमलं तर घरी गेल्यानंतर टाकते व्हिडिओ. चला काही सामान आपल्याला भरलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे. हे एवढं सामान आहे ते आपलं घरचं सामान आहे. आणि बाकीचं आहे ते ह्यांचं सगळं फ्रीज, टेबल, खुर्च्या सगळ्या आपण आत टाकलेलं आहे. चला बाय. एकदा हवेच्या ह्या ट्रका, गाड्या एकदम पुन्हा हवे. हे सगळं बघून घ्या, चेक करून घ्या. लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब करा. बाय. हाय. चला ओके. काय आपलं सामान बाहेर काढलेलं आहे, त्याचं रिकामं केलेलं आहे. चला वा.